नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही जी पिंक कलरची साडी होती त्याच्यामधलं मी हे ब्लाऊज पीस कट करून घेतलं होतं आणि त्याच्यामधलं थोडंसं कापड पण कट करून घेतलं होतं. मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कालच. तर बघा, आज मी त्याच्यावरची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 15 इंच आणि इथं फिटिंग आहे 10.5 वरती आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. तर बघा, इथं शोल्डर घेतलेलं आहे 5.5चं. खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं मोंडा पण घेतलेला आहे 5.5चा. तर बघा, मी ब्लाऊज पीसाचं कापड आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे. तर तर बघा, इथं मोंड्याच्या ठिकाणी घ्यायचं आहे 1.25 इंच, कारण मी समोरच्या भागाला अर्धा इंच आतमध्ये घेत असते. तर बघा, 2.25 गळ्याची रुंदी घेतलेली आहे, 10.5 गळ्याची उंची घेतलेली आहे. इथे घ्यायचं आहे 2.5 आणि आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, उंची पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आकार पण गळ्याचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता. तर बघा, इथं मी घेतलेला आहे पान आकार. तर बघा, व्यवस्थित आता मी हे खडूनी व्यवस्थित पान आकार देऊन घेते. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम छान अशा छोट्याशा म्हणजे साडीतल्या कापडापासून मी एकदम छान अशी डिझाईन बनवून घेणार आहे. तर तुम्ही नक्की स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, हे मी छान असं गळ्याला आकार देऊन घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडने मी असं पलटी मारलं आणि ते उमटून घेतलं आणि त्याच्यानंतर आता याला डार्क केलेलं आहे. तर बघा, याने गळा वगैरे पण फाकत वगैरे नाही आणि उतरत पण नाही. तर बघा, व्यवस्थित आता जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते सुईचं ठेवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती अस्तरचं ठेवून घ्यायचं आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचं आहे. आणि आता जशी आपण खडूने मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला टीप मारत चालायचं आहे. तर बघा, पिना याच्यासाठी लावायची आहे, कापड सिल्की आहे. सिल्की किंवा कसं असलं तरी पण याला पिना पॅक करायच्या म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही. तर बघा, जिथं कोपरा आलेला आहे पानगळ्याचा तिथं सुयाची खाली ठेवून घ्यायची आणि मग पुढे आपल्याला परत टीप मारीत चालायचं आहे, म्हणजे कोपरा एकदम छान असा येतो. तर बघा, व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर धागा वगैरे कट करायचा, हाताने व्यवस्थित असं धागा वगैरे व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशी कमरेला आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, आपण उलट करणार आहोत. तुम्हाला कमरेला विदाऊट पट्टी लावायची असली अस्तरची तर तुम्ही लावू शकता. तर आता हा आपल्याला पिना वगैरे काढून घ्यायची आहे. जिथं आपण टीप मारली आहे त्याच्या थोडं पुढं आपल्याला आता हे कापड कट करून घ्यायचं आहे अस्तरचं आणि ब्लाऊज पीसाचं. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे आहे. तर बघा, जी टीप मारलेली आहे ती कट नाही झाली पाहिजे. ती कट झाली तर आपलं ब्लाऊज बिघडू शकतं. तर बघा, छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे ब्लाऊज पूर्ण सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, सरळ व्यवस्थित करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काठोकाठ याच्यावरती टीप मारून घ्यायची. तर बघा, व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड व्यवस्थित हाताने लेवल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित अशी काठोकाठ पूर्ण गाळ्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचं पीस व्यवस्थित काठोकाठ करून घ्यायचं आहे आणि मगच टीप मारीत चालायचे, म्हणजे व्यवस्थित असा आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो एकदम छान असा आकार येतो. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचा, हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता कमरेला पण सेमच आपल्याला त्याच पद्धतीने काठोकाठ टीप मारून घ्यायची अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं लेवल धरून. तर पूर्ण कमराला आपशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण कमराच्या याच्यावरती टीप मारून झाल्याच्या नंतर हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आणि अस्तर लेवल आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजवरती. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे इकडच्या साईडनी पण. इकडच्या साईडने आपल्याला अशी टीप मारून परत आपल्याला कमरेला अर्धा इंच अशी परत टीप मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज एकदम छान असं रेडी होतं. आता आपल्याला जे उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला अस्तर लेवल पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर आता हे झालं आपल्याला एकदम छान असा पाठीमागचा भाग तयार. तर बघा, बिना कॅनव्हासचा गळा एकदम छान असा आपला रेडी झालेला आहे आणि इकडची साईड पण आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण ब्लाऊज पीसाचं कापड अस्तर लेवल कट करून झालेलं आहे. बघा, एकदम छान असा गळा आपला पानगळा तयार झालेला आहे. तर बघा, मध्येतून आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. हे फक्त मी तुम्हाला याच्यावरती माप घेऊन दाखवलं, परत तुम्हाला कॅनव्हासवरती माप घेऊन दाखवणार आहे. तर बघा, इथं 3.5 घेतलेलं आहे. इथं तुम्ही 2 इंच घ्यायचं किंवा तुम्हाला 2.5 किंवा 1.5 इंच घ्यायचं असलं तरी पण घेऊ शकता. तर बघा, आता हे 3.5 ते 2 इंचाचा आपल्याला असा तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा, आता अशी तिरकी लाईन मारलेली तसंच आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे आणि कॅनव्हास पण आपल्याला सेमच त्या मापाचा घ्यायचा आहे पूर्ण ब्लाऊजचा डबल घडी मारून. तर बघा, उरलेले इकडचं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती जे आपण ब्लाऊज पीसावरती माप टाकलेलं आहे तेच माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथं घेतलेलं आहे 2 इंच आणि कमरेच्या साईडने आणि इथं मध्यातून घेतलेलं आहे 3.5 इंच. तर बघा, व्यवस्थित असं माप टाकून घेतल्याच्या नंतर आता हे व्यवस्थित आपल्याला असं 2 इंच ते 3.5 इंचाची याच्यावरती मिळून घ्यायचं आहे. तर मी खडूने घेतलं कारण चुकू नये म्हणून. तर बघा, खडूने व्यवस्थित असं मार्किंग केलं आणि कट करून घेतलं. तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर
त्याच्यानंतर आपण जे पिंक कलरचं साडीमधलं जे कापड काढून घेतलं होतं ते कापडावरती आपल्याला हे आता कॅनव्हास पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि उरलेलं ब्लाऊज पीस म्हणजे ज्याचं कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. फक्त तेवढ्याच मापाचं आपल्याला कापड घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे कापड घेतलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे उलटं ठेवून आणि त्याच्यानंतर आता याच्यावरती पिना पॅक करून घ्यायची आहे. तर बघा पिना पॅक करून घेतल्याच्यानंतर आता आपल्या सगळ्या बाजूनी टिप मारायची आहे काठोकाठ. तर बघा व्यवस्थित आपल्याला हे पहिले पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करून घेऊ शकता म्हणजे कॅनव्हास याला चिटकतो. तर मी तरी पण याला टिप मारून घेतलेली आहे. तर बघा सगळ्या साईडने आपल्याला काठोकाठ अशी टिप मारून घ्यायची आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला अर्धा इंच कापड असं ठेवायचं आहे आणि बाकीचं उरलेलं कट करून टाकायचं आहे. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कट करायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला हे कापड ठेवायचं आहे. व्यवस्थित असं कापड कट करायचं आहे अर्धा इंचापासून वरती आणि खालच्या साईडने पण सेमच तसंच कट करायचं आहे. तर बघा आता आपल्याला हे आता आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे. तर बघा याच्यावरती आता आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे म्हणजे पलटायला सोपं जातं. तर बघा व्यवस्थित असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला कॅनव्हास लेवल आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवता त्या पद्धतीने तुम्हाला याच्यावरती टिप मारायची आहे काठोकाठ. तर बघा आता व्यवस्थित मी आता याच्या लेवल अशी व्यवस्थित असं करून घेते आणि व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. तर बघा मी इथं धागा वगैरे चेंज केला होता कारण गुलाबी कलरचा धागा पहिला होता पोपटी कलरचा, आता घेतलेला आहे मी पिंक कलरचा म्हणजे त्याच्यावरती दिसू नये म्हणून मी परत पिंक कलरचा धागा घेतला. तर बघा व्यवस्थित अशी इकडच्या साईडने पण सेमच आपल्याला आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि काठोकाठ टिप मारायची आहे. तर बघा असं केल्याने काय होईल, ते धागे वगैरे आहे ते आपण एकदम लेवल कट केलं असतं तर याचे या साडीचे वगैरे धागे निघते. त्याच्यामुळं हे धागे निघले तर पूर्ण ब्लाऊजचं नास होऊन जाईल. त्याच्यामुळे हे मी याचं असं कापड ठेवलेलं आहे ते आतमध्ये मुडपून घेतलेलं आहे म्हणजे याचेवाले धागे वगैरे अजिबात निघणार नाही. तर बघा एकदम छान असा आपला पॅच तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपला जो पाठीमागचा ब्लाऊजचं माप आहे भाग आहे तो घ्यायचा आहे आणि मध्यातून असं आपल्याला व्यवस्थित लेवल धरून ठेवून घ्यायचं आहे. तर बघा खालच्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित लेवल घ्यायची आहे, पिनाने पॅक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पहिले खालच्या साईडने टीप मारायची आहे काठोकाठ एकदम. तर बघा व्यवस्थित आता मी काठोकाठ अशी इकडच्या साईडने टीप मारलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडने पण परत टीप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित लेवल घ्यायची आहे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि पिना तर आपण पॅकच केलेली आहे. तर बघा काठोकाठ अशी व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची. तर बघा एकदम छान असा आपला कॅनव्हास घालून पॅच असा तयार झालेला आहे आणि तुम्ही पण याच छोट्याशा काठापासून किंवा छोट्याशा साडीतल्या कापडापासून काढून सुद्धा अशी सुंदर अशी पॅच ब्लाऊज डिझाईन बनवू शकता. तर बघा आता इथं मी घेतलेली आहे लेस, छोटीशीच आहे रुंदीने. तर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लेस अटॅच करून शकता. तर बघा मी धागा पण चेंज करून घेतला परत, कारण गुलाबी लावला होता मी परत असा पिवळ्या कलरचा लावून घेतला म्हणजे लेसवरती दिसून येऊ नये म्हणून. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी लेस काठोकाठ अशी लावून घ्यायची आहे आणि कट वगैरे करायचे नाही. डायरेक्ट आपल्याला खालच्या जो पॅच आहे तिथं आपल्याला लावीत चालायचं आहे. तर बघा आता इथं आल्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर धागा वगैरे कट करायचा. तर बघा आता इकडच्या साईडने लावून झाल्याच्या नंतर आता इकडच्या साईडने लावायचं आहे आपल्याला लेस. तर बघा आपण कट नाही करता डायरेक्ट तुम्ही बघा किती छान अशी लेस लावली गेलेली आहे. डायरेक्ट म्हणजे पानगळ्याला पण लेस आपली लावून झालेली आहे आणि खालच्या पॅचला पण, आणि एकदम छान अशी लावल्या गेलेली आहे. तुम्ही याच पद्धतीने लावून घेऊ शकता. तर बघा एकदम छान अशी काठोकाठ आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा छोटी लेस आहे म्हणून मी एकच टीप मारलेली आहे. जाडमधली लेस असली तर तुम्ही 2 टिपा मारून घेऊ शकता म्हणजे पलटी वगैरे पडणार नाही. या पद्धतीने उरलेली लेस मी कट करून घेतली, धागा वगैरे कट करून घेतला आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग केली आणि त्याच्यानंतर आता कमरेला पण एक अशी खालच्या साईडने लेस लावून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ परत आपल्याला लेस अशी खालच्या साईडने कमरेच्या साईडने परत एक लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी पूर्ण याच्यावरती लेस लावून घेतलेली आहे. धागे वगैरे कट करून घ्यायचे ना. आता आपल्याला पाठीमागचे टक्स लावून घ्यायचे आहे म्हणजे मारून घ्यायचे आहे आणि इथं तुम्ही शोचं बटन पण लावून घेऊ शकता. तर बघा आता पाठीमागून आपल्याला मध्यातून 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभा पण 4-4.5 इंच घ्यायचा आहे आणि तिरकी अशी आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने आणि वरून अशी तिरकी साईडने आपल्याला अशी मारून घ्यायचं आहे पाठीमागचा टक्स दोन्ही साईडचे पण. तर बघा दोन्ही साईडचे असे टक्स मारून घेतलेले आहे, हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे
आणि एकदम छान असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. याला आता मी नॉट आयती घेतलेली आहे आणि याला लटकन याच्यावालच बनवायचं आहे. तर बघा इथं मी नॉट घेतलेली आहे. तर बघा इथं चौकोनी कापड घेतलेलं आहे. पहिले आपल्याला मोडपून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दोन्ही टोकावरती ठेवायचे आणि मध्यातून आपल्याला नॉट ठेवायची आहे आणि स्टिप मारून घ्यायची. उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम छान असं आपलं लटकन तयार झालेलं आहे आणि दुसरं पण मी सेमच त्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. आता हे 2.5 ते 3 इंचावरती आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. मध्यातून कट करायचं. 2.5 ते 3 इंचावरती आपल्याला आतल्या साईडनी पॅक करून घ्यायचं आहे, मागं पुढं सुई करून. तर बघा आता मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते. तर बघा एकदम छान असं आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर चला आता आपण हे पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया. तर बघा एकदम छान असं कटोरी ब्लाऊज आहे समोरून आणि एकदम छान असा पॅच ब्लाऊज आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजची डिझाईन माझी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.